नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे। मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरतीचं जे वेळापत्रक या ठिकाणी नॉन पेससाठी प्रसिद्ध झालेलं होतं, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती असेल मित्रांनो, आरोग्य सेवकच्या आता परीक्षा ज्या आहेत काल आणि आज या ठिकाणी झालेले आहेत। 12 तारखेला एक पेपर त्यांचा होणार आहे। त्यानंतर आरोग्य सेवक 50%चे 13, 14, 15 तारखेला परीक्षा होणार आहेत। आता मित्रांनो, या ठिकाणी आरोग्य सेविका, ग्रामसेवक या पदांचे दोन जे पदं आहेत मित्रांनो, त्यांचे अजून 3 जिल्हा परिषदांचे राहिलेले वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे, ज्याच्यामध्ये पाहू शकता मित्रांनो, पहिली जिल्हा परिषद आहे रत्नागिरी जिल्हा परिषद। रत्नागिरी त्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि रायगडच्या तुमच्या ज्या परीक्षा राहिलेल्या होत्या त्यांचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत। तुम्ही कुठल्या जिल्हा परिषदमध्ये अप्लाय केलेले आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तर बघा मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा परिषदच्या अशा पद्धतीने हे वेळापत्रक देण्यात आलेले आहे। तुम्ही जर रत्नागिरी जिल्हा परिषदमध्ये अप्लाय केलेला आहे तर मित्रांनो, रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग असेल किंवा रायगड असेल, या तिन्ही जिल्हा परिषदांचे मित्रांनो फक्त आरोग्य सेवक पदाच्या या ठिकाणी सध्या परीक्षा त्यांनी या ठिकाणी स्किप केलेले आहेत, कारण की मित्रांनो आरोग्य सेवक पदाच्या परीक्षा ज्या आहेत ऑलरेडी चालू झाल्यात। आणि मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक परिपत्रक दाखवलं होतं, पहा, निवडणूक आयोगाची या ठिकाणी या 3 जिल्हा परिषदांना परीक्षा घेण्यासाठी परवानगी भेटली म्हणून। तर मित्रांनो, जे परवानगी भेटलेली ती या ठिकाणी उशिरा भेटल्यामुळे मित्रांनो त्यांनी काय केलेलं असावं की ह्या 2 पदांच्या परीक्षा आरोग्य सेवक 40%, 50% ह्या थोड्या स्किप केलेल्या आहेत। म्हणजे मित्रांनो, ह्या परीक्षा होणार आहेत परंतु आचारसंहितेनंतर होऊ शकतात। फक्त मित्रांनो, आता सध्या ज्या परीक्षा चालू आहेत तुमच्या याच्यामध्ये, त्यामध्ये आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक या 2 पदांच्या परीक्षा तुमच्या इतर जिल्हा परिषदांसोबत या ठिकाणी होणार आहेत। जसं की पहा मित्रांनो, रत्नागिरी जिल्हा परिषदेने काय म्हटलंय, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने रत्नागिरी जिल्हा परिषदच्या सरळ सेवा पदभरती अंतर्गत ऑनलाईन परीक्षा निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येतील, अशी सूचना मित्रांनो 3 जूनलाच त्यांनी या ठिकाणी दिलेली होती। तथापि मित्रांनो, निर्वाचन आयोग म्हणजे भारत निवडणूक आयोग जे आहे त्यांनी मित्रांनो या ठिकाणी 7/6/2024 ला आपण जे परिपत्रक पाहिलं होतं मित्रांनो, पहा मागच्या व्हिडिओमध्ये की परवानगी भेटली म्हणून 7 जून 2024 ला त्यांनी परवानगी दिली। आता 7 जूनला परवानगी दिली तर लगेच मित्रांनो 8, 9, 10 3 दिवसावरती परीक्षा होती 10 तारखेला, त्याच्यामुळे आरोग्य सेवकच्या या ठिकाणी त्यांनी पुढे ढकललेली असावी। तर त्या अन्वये भारत निर्वाचन आयोगाने आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने परीक्षा घेण्यास आक्षेप नसल्याबाबत कळवल्याने रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य सेवक महिला, बघा आरोग्य सेवक महिलाच पेपर होणार आहे, आणि कंत्राटी ग्रामसेवक या संवर्गाच्या ऑनलाईन परीक्षेसाठी दिनांक व वेळ पुढील प्रमाणे आहे। तर बघा 16/6/2024 ला आरोग्य सेविका महिलेचे पेपर होतील, त्यानंतर 16, 18, 19, 20 आणि 21 तारखेला या ठिकाणी ग्रामसेवक पदाचे पेपर होतील। याच्यामध्ये देखील पहा, जे वेळापत्रक अगोदर प्रसिद्ध झालं होतं त्यानुसारच या ठिकाणी ह्या परीक्षा होतात। फक्त आरोग्य सेवकच्या या ठिकाणी स्किप करण्यात आलेले। याच्या परीक्षा तुमच्या ही जी आचारसंहिता मित्रांनो जुलैपर्यंत असणार आहे, 5 किंवा 7 जुलैपर्यंत असेल। त्यानंतर मग तुमच्या राहिलेल्या पदांचे जसे की पेसाचे देखील राहिलेले तसं मित्रांनो यांचे देखील नॉन पेसाचे जे असेल यांचं देखील वेळापत्रक तुमचं येऊन जाईल, रायगड असेल, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा परिषदचं। तर हे झालं रत्नागिरीबद्दलचं। त्यानंतर पहा, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदने देखील त्यांच्या वेबसाईटवरती तर परीक्षांचं वेळापत्रक आता दिलेलं आहे मित्रांनो। ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ म्हणजे ठिकाणी आरोग्य सेविका 16 तारखेला, ग्रामसेवक 16 ते 21 तारखेपर्यंत परीक्षा होईल। त्याच्यानंतर पहा, रायगड जिल्हा परिषदने देखील मित्रांनो या ठिकाणी त्यांचं वेळापत्रक दिलेलं आहे। याच्यामध्ये देखील आरोग्य सेविकाचे 16 तारखेला पेपर आहेत, त्यानंतर ग्रामसेवकचे 16 तारखेपासून या ठिकाणी 21 तारखेपर्यंत म्हटलेलं आहे। आणि यांचे हॉल तिकीट देखील मित्रांनो कुठपर्यंत आलेत तर पहा, 16 तारखेपर्यंत ज्यांच्या परीक्षेत 16 तारखेपर्यंतचे हॉल तिकीट आलेले आहेत। तुम्हाला ग्रामसेवकचे हॉल तिकीट डाउनलोड होतंय का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। आरोग्य सेविका महिलाचे हॉल तिकीट तुमचे आलेले आहेत। आता बघा मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी 16 तारखेपर्यंतचे हॉल तिकीट तुमचे डाउनलोड करून घ्यायचे आहेत। आता याच्यामध्ये 16 तारखेपासून ज्यांची परीक्षा आहे ते 21 तारखेपर्यंत हे जवळपास मित्रांनो 21 जिल्हा परिषदांची सध्या परीक्षा जी आहे तुमची होणार आहे या दिलेल्या यापैकी, ठीक आहे। फक्त रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीची आरोग्य सेवकची परीक्षा राहिली मित्रांनो, ही नंतर परीक्षा तुमची होऊ शकेल, ठीक आहे। ही होणार आहे नंतर 100%। त्याच्याबद्दल मित्रांनो या ठिकाणी सध्या त्या वेळापत्रकामध्ये समावेश नाही आहे। आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक पदाची सध्या परीक्षा होते। तर आता पहा मित्रांनो, या ठिकाणी हे जे जिल्हे दाखवलेले आहेत ह्या पूर्ण जिल्ह्यांचे हॉल तिकीट तुमचे आलेले आहेत 16 तारखेपर्यंतचे। ग्रामसेवकचे होते का डाउनलोड त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आता राहिलेत फक्त 13 जिल्हे मित्रांनो या ठिकाणी पेसाबद्दलचे, ज्यामध्ये अहमदनगर असेल, पुणे असेल, नांदेड असेल, जळगाव असेल, गडचिरोली असेल, असे ते पेसामध्ये 13 जिल्हे येतात। मागच्या व्हिडिओमध्ये कुठले कुठले जिल्हे आहेत तुम्हाला मी सांगितलेले, त्या 13 जिल्ह्यांच्या परीक्षा नंतर होणार आहेत। कधी होणार आहेत तेही तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं मित्रांनो, कारण की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ती रिट पिटिशन जी आहे ती पेंडिंग आहे अजून, त्याच्यावरती निर्णय झाला की ते परीक्षा होतील। तर बघा अशा पद्धतीचे मित्रांनो हे 3 वेळापत्रक सध्या देण्यात आलेले आहे। तेच वेळापत्रक आहेत, फक्त मित्रांनो या ठिकाणी त्यांनी पुन्हा एकदा नव्याने प्रसिद्धी दिलेली आहे। अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा। असे सर्व नवीन महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।
मित्रांनो, सध्याच्या जिल्हा परिषद पदभरतीमधील आरोग्य सेवक असेल किंवा आरोग्य सेविका ही जी पदं आहेत, या पदांसाठी जे तांत्रिक प्रश्न विचारले जातात, त्यासाठी तुम्हाला जर नवीन अभ्यासक्रमानुसार अभ्यास करायचा आहे, TCS IBPS पॅटर्ननुसार, खास करून मित्रांनो IBPS पॅटर्ननुसार, तर आरोग्य विभाग तांत्रिक डायरी, तांत्रिक माहितीचा सखोल आणि परिपूर्ण खजिना असलेलं पुस्तक विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो प्रसिद्ध केलेलं आहे. याचं लेखन संकलन विकास सिंदाळकर सर आणि सचिंद्र कुरुन सर यांनी केलेलं आहे. विजयपथ पब्लिकेशन पुणे मित्रांनो, या ठिकाणी हे पुस्तक जे आहे तुम्हाला सध्याची ZPचे आरोग्य सेवक असेल, आरोग्य सेविका असेल, गट क व ड ची पदभरती असेल किंवा वैद्यकीय शिक्षण विभाग पदभरती असेल आरोग्य विभागाची, ह्या सर्वांसाठी उपयुक्त पुस्तक आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार आरोग्य सेवकचे देखील याच्यामध्ये पेपर तुम्हाला त्याचा अभ्यासक्रमानुसार प्रश्न देखील पाहायला भेटतील मित्रांनो, तांत्रिक प्रश्न. तर हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन देखील Amazon फ्लिपकार्टवरती तुम्हाला पाहायला भेटेल. त्याचबरोबर मित्रांनो, 100% IBPS आणि TCS पॅटर्ननुसार तुम्हाला आरोग्य विभाग टॉपिक निहाय तांत्रिक प्रश्न देखील पाहिजे, तर तांत्रिक डायरी या पुस्तकावरती आधारित मित्रांनो हे नवीन पुस्तक देखील आहे. हे देखील तुम्हाला नवीन अभ्यासक्रमानुसार पाहायला भेटेल. तर ही दोन्ही पुस्तकं आरोग्य विभाग, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गट क व ड आणि वैद्यकीय शिक्षण विभाग पदभरती असेल या सर्वांसाठी तांत्रिक प्रश्नांसाठी उपयुक्त आहेत. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकतात. त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की मित्रांनो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच असेल, त्यानंतर मित्रांनो ग्रामसेवक पदभरतीसाठी तांत्रिक प्रश्नाच्या अभ्यासासाठी त्यांची तांत्रिक डायरी हे पुस्तक आहे, जे की IBPS पॅटर्ननुसार आहे. त्याचबरोबर ग्रामसेवक 115 प्रश्नपत्रिका संच हे देखील ग्रामसेवक पदासाठी उपयुक्त आहे. त्यानंतर मित्रांनो TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान या विषयाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. वन लाईनर स्वरूपामध्ये त्यांचं मित्रांनो GS GK मध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान वन लाईनर स्वरूपातलं पुस्तक देखील त्यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो SSC साठी मराठी माध्यमातून पुस्तक आहेत. वाहन चालक पदाच्या तांत्रिक प्रश्नांसाठी देखील त्यांचं पुस्तक आहे. तर ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेली मित्रांनो तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये पाहायला भेटतील आणि तेथून तुम्ही खरेदी करू शकतात.